शेतकरी मित्रांनो, जर आपल्या जनावरांमध्ये झाराचे जर केस असेल, जर जनावर वेल्यानंतर पण 4 तासानंतर किंवा 1 दिवसानंतर जर झार पडला नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी अडचण आहे असं लक्षात येतं. मित्रांनो, आपण या ठिकाणी आलोत आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की 2 दिवस झाले शेळी येलेली आहे आणि शेळीचे पिल्ले जन्मताच तिच्या गर्भाशयामध्येच मेलेले होते. तर ते शेतकऱ्यांनी त्या बोटाच्या साहाय्याने चाळून ते काढलेले आहेत आणि तरी पण 2 दिवस झालं झार पडलेला नाही. तर मित्रांनो, अशा कंडिशनला आपल्याला जर झार नाही पडला तर त्या ठिकाणी जनावरांमध्ये टेम्परेचर येणे किंवा जनावर अशक्त होणं अशा कंडिशन पाहायला मिळतात. तर मित्रांनो, लवकरात लवकर झार काढून घेणे किंवा ते औषधं ते पाजल्यानंतर ते झार पडण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतात. तर मित्रांनो, या ठिकाणी डॉक्टर धिमधिमे साहेब जे की BVSचे अधिकारी आहेत आणि या ठिकाणी कार्यरत असल्यामुळे ते या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी आल्यानंतर ते पाहतात की झार खूप जास्त लोंबत आहे आणि शेळी ही खाणं पिणं बी सध्याला बंद केलेलं आहे. तर त्यांनी बोटाच्या साहाय्याने हा झार काढून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी गर्भाशयामध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून एक आयूच्या बोलस त्या गर्भपिशवीमध्ये झार काढल्यानंतर सोडून दिलेले आहेत आणि डॉक्टर साहेबांनी त्यांना एक कल्पना दिलेली आहे की इन्व्हॉल्वन बोलस आपल्याला या ठिकाणी सकाळ संध्याकाळ चारावं लागते, जेणेकरून राहिलेली गर्भपिशवीमध्ये घाण पूर्णपणे क्लीन साफ होऊन जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत आहात की कशा प्रकारे डॉक्टर साहेबांनी पूर्णपणे हे काम केलेलं आहे. ती अडवली ती काशी मोकळी केली. मॅच केली ना. मग काय दुपारपासून हे झालं ते आडवं आलं. पुन्हा मग ते काढी एक ते मेलेलंच निघलं ना आणि दुसरं चांगलं निघलं आणि तिसरं बी मेलेलं. इथं ढोरवाडीत एक पीळ पडला होता बघा ह्याच्या सतीशच्या शेळीला. हे असलीच नव्हती. हा आम्ही दोघांनी ती मोकळी केली. ह्याच्यात फोटो आहेत. नाही ना आहेत ना त्याला काय होते ना. फक्त तुम्ही तुम्हाला त्याच्यातलं माहित आहे. हा फक्त काळजीपूर्वक करायचं असं हा माझं काय म्हणणं आहे. हो नाही ना ते हो आणि लय अडचण वाटली बोल ना. ह्याच्याकडे माझा नंबर आहे. हो तुमच्याकडे बी ठेवा नंबर. हो हो हो. हे सगळ्यांची भरलं किती आहे इंजेक्शन? ते इकडे आलं पुढे. एक खेळाय भर शेवटचं. त्याला होय होय. हो सांभाळायला असतं ना. दोन त्याला लय दिवसांनी इंजेक्शनच नाही ना. चुळ हे ना गड्ड्या. तिथे चुळते त्याला पुढं उठा.